डेफिनेट इंटिग्रेशन्समध्ये मॉड्युलस किंवा ग्रेटेस्ट इंटिजर टाईपचे फंक्शन जर असतील तर पहिली महत्त्वाची स्टेप त्यांना रिडिफाईन करणे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे इंटिग्रल असेल, इंटिग्रल 0 to 2 मॉड्युलस ऑफ 1 मायनस एक्स इंटू डी एक्स. हे आधी एक सिंपल एक्झाम्पलने आपण विचार करू आणि याच्याच कंपॅरिझनने आपल्याला इतर मॉड्युलसच्या एक्झाम्पलवरती फोकस करता येऊ शकतो. 0 to 2 मॉड्युलस 1 मायनस एक्स इंटू डी एक्स. आता मॉड्युलस फंक्शनचं मिनिंग काय असतं की आतमधलं काही जरी कॅल्क्युलेशन आलं तरी पण आपल्याला रिक्वायर्ड व्हॅल्यू ही ॲब्सोल्यूट व्हॅल्यू पाहिजे त्या फंक्शनची, म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू पाहिजे. आता इथे काय करायचं असतं, जसं डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये आहे तसंच कंटिन्युटी याही सेक्शनमध्ये होतं, डिफरन्शिएबिलिटी याही सेक्शनमध्ये तेच राहणार. की याला रिडिफाईन करायचं या इंटरवलचा विचार करून. म्हणजे थोडक्यात आपण एफ ऑफ एक्स इक्वल टू मॉड्युलस 1 मायनस एक्स गृहीत धरणार फॉर द इंटरवल 0 लेस दॅन एक्स लेस दॅन 2. आता कंटिन्युटीमध्ये वगैरे इथं इक्वल टू असेल नसेल त्याचा इफेक्ट होतो. डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये इथं लेस दॅन इक्वल टू असलं काय, इथं लेस दॅन इक्वल टू असलं काय नसलं काय, काही इफेक्ट होत नाही. कारण त्यात अनकाउंटेबली इन्फायनाईट टर्मचं आपण समेशन करत असतो आणि त्यामुळे एखाद दोन टर्म अनकाउंटेबली इन्फायनाईट आहे, त्यातल्या एखाद दोन टर्म जरी चेंज झाल्या तर इफेक्ट होत नाही फायनल रिझल्टवरती. आणि त्यामुळं इथे 0 लेस दॅन एक्स लेस दॅन 2 लिहा किंवा 0 लेस दॅन इक्वल टू एक्स लेस दॅन इक्वल टू 2 लिहा, डझंट मॅटर. आता यामध्ये आपल्याला पाहायचं 0 to 2 ही जी इंटरवल आहे या इंटरवलमध्ये याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह कुठे कुठे येते, कुठून कुठपर्यंत, आणि निगेटिव्ह कुठून कुठपर्यंत येते हे फक्त चेक करायचं. आता 0 पासून 2 पर्यंत कुठल्या इंटरवलसाठी याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार, येस 0 to 1 पॉझिटिव्ह आणि 1 to 2 निगेटिव्ह, सॉरी एक्सेप्ट 1 to निगेटिव्ह. 0 to 1 पॉझिटिव्ह. आता सिंपल थिंग आहे की 1 मायनस एक्स आहे. सबट्रॅक्शनमध्ये मोठ्या संख्येतून लहान संख्या जर वजा केली तर पॉझिटिव्ह येतो, लहान संख्येतून मोठी संख्या वजा केली तर निगेटिव्ह येतो. साधे लॉजिक वापरायचे त्याला. आधी बघायचं याचा क्रॉसिंग पॉईंट कोणता आहे. क्रॉसिंग पॉईंट म्हणजे 0 कुठे येतो, हा एक्सच्या जागी जर आपण 1 टाकला तर तो 0 येतो. याचा अर्थ या 1च्या अलीकडे पलीकडेच काहीतरी आहे. हा 0 कुठे येतो हे चेक करायचं. 0 कुठे येतो, एक्सच्या जागी 1 टाकला की हे 0 होणार, 1 मायनस 1. 1 पेक्षा जर लहान संख्या इथे लिहिली तर हे पॉझिटिव्ह येणार, आणि 1 पेक्षा मोठी संख्या जर इथे टाकली तर ते निगेटिव्ह येणार. बरोबर आहे. इथे जर 1 पेक्षा मोठी संख्या टाकली एक्सच्या जागी, 1.5 टाकला, 1.1 टाकला तर हे सबट्रॅक्शन निगेटिव्ह येणार. आणि 1 पेक्षा जर लहान संख्या इथे टाकली तर हे सबट्रॅक्शन पॉझिटिव्ह येणार. याचा अर्थ
0पासून 1 पर्यंत हे पॉझिटिव्ह आहे आणि 1 पासून 2 पर्यंत हे निगेटिव्ह आहे. आता आपला दिलेलं इंटरवल 2 पर्यंतचीच आहे, त्यामुळे 2च्या पुढचा विचार करायचा नाही आपल्याला. पण ओव्हरऑल फंक्शन आपल्याला कसं पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे. मग रिडिफाईन करण्याची कन्सेप्ट काय असते, मॉड्युलस काढून टाकला की त्याचा प्लस ऑर मायनस होत असतो. यालाच आपण लिहू शकतो प्लस ऑर मायनस 1 मायनस एक्स. मग ही व्हॅल्यू प्लस कुठे येते, पॉझिटिव्ह कुठे येते, 0 to 1ला. 1 मायनस एक्स फॉर 0 to 1. आणि निगेटिव्ह कुठे येते, 1 to 2ला, म्हणजे मायनस ऑफ 1 मायनस एक्स फॉर 1 to 2. ओव्हरऑल बघा, आता जर आपण याच्यामध्ये किंमत टाकली 1 to 2 तर ती पॉझिटिव्हच येणार याच्यामध्ये, कारण त्याला मायनस आपण जोडून टाकला. हा निगेटिव्ह येत होता, पण आपल्याला मॉड्युलसमुळे पॉझिटिव्हच पाहिजे होता, म्हणून हा मायनस दिलाय त्याला. एक्सच्या जागी जर आपण 1.5 टाकला तर 1 मायनस 1.5 म्हणजे मायनस 0.5 येतो. पण मायनस नको आहे आपल्याला, तो प्लस आणायचा आहे, म्हणून इथं हा मायनस दिलाय. मग हा मायनस 0.5 आणि हा बाहेरचा मायनस, ओव्हरऑल व्हॅल्यू पॉझिटिव्हच येणार. म्हणजे आपण त्या फंक्शनचा अर्थ बदलत नाहीयेत, फक्त मॉड्युलस काढून त्याला रिडिफाईन करतोय. आणि डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये आपण इंटरवल डिव्हाइड करू शकतो 2 सब इंटरवलमध्ये. म्हणजेच आपल्याला आधी काय करावं लागेल, हे फंक्शन आधी इंटरवल डिव्हाइड केली कशी, 0 to 1 मॉड्युलस 1 मायनस एक्स प्लस 1 to 2 मॉड्युलस 1 मायनस एक्स. आधी हे काम केलं. आधी डेफिनेट इंटिग्रेशनच्या प्रॉपर्टीनुसार 0 to 2 या इंटरवललाच 0 to 1 आणि 1 to 2 असं सब इंटरवलमध्ये डिव्हाइड केलं. आता यामध्ये मॉड्युलस काढून टाकायचं आहे. 0 to 1ला हे पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे 0 to 1 1 मायनस एक्स इंटू डी एक्स प्लस 1 to 2 हा 1 मायनस एक्स निगेटिव्ह होणार, म्हणजे मायनस ऑफ 1 मायनस एक्स इंटू डी एक्स. इक्वल टू, आता इंटिग्रेट करायचं. 1चं इंटिग्रेशन एक्स येणार, मायनस एक्स इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2. याचे लिमिट्स 0 to 1. आता हा जो मायनस आहे तो एक तर मध्ये घ्या किंवा बाहेर घ्या, कुठेतरी एका ठिकाणी फिक्स घेऊन ठेवा. वाटल्यास आपण बाहेर घेऊन टाकू, म्हणजे इंटिग्रेशन तेच राहतील. परत 1चं इंटिग्रेशन एक्स मायनस एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2 आणि लिमिट्स येतील 1 to 2. ओके. आता लिमिटिंग व्हॅल्यूज टाकायच्या आहेत. लिमिटिंग व्हॅल्यूज टाकताना या पहिल्या ब्रॅकेटला अप्पर लिमिट टाकलं 1 मायनस 1 बाय 2 आणि लोअर लिमिट जर टाकलं 0 तर ही टर्म 0 होणार, ही पण टर्म 0 होणार, म्हणजे लोअर लिमिट 0च येत आहे. याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. इथं केअरफुल, इथं मायनसचा बराच त्रास आहे. मायनस आधी एक मोठा ब्रॅकेट टाकू आपण. आता याच्यामध्ये आधी अप्पर लिमिट, अप्पर लिमिटला एक छोटा ब्रॅकेट. एक्सच्या जागी आपल्याला 2 टाकायचं आहे. अप्पर लिमिट काय येईल, 2 मायनस 2 स्क्वेअर अपॉन 2 आणि मायनस पुन्हा एक छोटा ब्रॅकेट, याच्यामध्येच आता लोअर लिमिट टाका 1.
यामध्येच लोअर लिमिट 1 टाकलं तर काय येईल? 1 minus इक्वल टू पहिल्या ब्रॅकेटचं कॅल्क्युलेशन 1 मायनस 1/2 म्हणजे 1/2. आता केअरफुल, इथे मायनस आहे, तो मायनस आधी लिहिला. इथे हा एक 2 कॅन्सल झाला आणि परत 2 मायनस 2 म्हणजे ही टर्म 0 होऊन जाणार. ओके, 0 आला. आता हा मायनस इथे पण मल्टिप्लाय, मायनस इंटू हा मायनस प्लस आणि 1 मायनस 1/2 1/2 प्लस 1/2 1. या प्रकारे आपण हे एक सिंपल अल्जेब्रिक फॉर्ममधलं कुठलंही डेफिनेट इंटिग्रेशन मॉड्युलस फॉर्ममध्ये असेल तर त्याला आपण अशा पद्धतीनं रिडिफाईन करू शकतो. इथं आपलं जस्ट नॉर्मल कॅल्क्युलेशन करावं लागेल. टेक डाऊन दिस. आता नेक्स्ट, suppose the example is like this. Integral minus pi by 2 to pi by 2 sine of mod x into dx minus pi by 2 to pi by 2 sine of mod x. म्हणजे आता जर आपण फंक्शन गृहीत धरलं तर ते एफ ऑफ एक्स इक्वल टू साइन ऑफ मॉड एक्स आहे आणि इंटरवल आहे मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2. याला आपला रिडिफाईन करायचं. तर साइन ऑफ मॉड एक्स वेगळं आणि मॉड ऑफ साइन एक्स वेगळं. ओके, इथे आपल्याला साइन ऑफ मॉड एक्स असं फंक्शन दिलेलं आहे. म्हणजे मॉड्युलसचा विचार आपल्याला एवढ्या पार्टसाठीच करायचा आहे, फक्त पुढचं काही झालं तरी चालतंय. आता मॉड एक्स हे तर नेहमीचं अल्जेब्रिक फंक्शन आहे, म्हणजे इथे साईनचा काही रोल नाही आहे. जरी इथे ट्रिग्नॉमेट्रिकल फंक्शन दिसत झालं तरी ते ट्रिग्नॉमेट्रिकल फंक्शन मॉडमध्ये नाही आहे. त्याच्या समोर जो एक्स आहे तो मॉडमध्ये आणि एक्स तर अल्जेब्रिक आहे. म्हणजे आपण मॉड एक्सला जर विचार केला तर मॉड एक्स हा एक्सच्या कुठल्या व्हॅल्यूसाठी तो पॉझिटिव्ह येईल आणि एक्सच्या कुठल्या व्हॅल्यूसाठी निगेटिव्ह येणार. फक्त मॉड एक्स. एक्सच्या कुठल्या व्हॅल्यूसाठी पॉझिटिव्ह येईल, कुठल्या व्हॅल्यूसाठी निगेटिव्ह. समजा आपण त्याचं मॉड्युलस काढून टाकलं तर तो प्लस और मायनस एक्स येईल. मग प्लस एक्स कधी घ्यायचा, मायनस एक्स कधी घ्यायचं. प्लस एक्स कधी घ्यायचा, मायनस एक्स कधी घ्यायचा. प्लस एक्स घ्यायचा जेव्हा एक्सची व्हॅल्यू मायनस 5/2 असेल. आपल्याला इंटरवलचा विचार करायचा आहे. इंटरवल
हे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट याच्यामध्ये इन्फायनाईट रिअल नंबर आहेत, त्या सगळ्यांचा विचार करायचा आहे. आता सध्या हे π/2 - π/2 बाजूला ठेवा. फक्त जनरल कोणतंही मॉड एक्स हे फंक्शन जर आपण घेतलं तर ते रिडिफाईन कसं होतं? ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह कुठे घेणार, निगेटिव्ह कुठे घेणार? मॉड्युलस फंक्शन्सच्या बेसिक एक्झाम्पलची सुरुवातच इथून केलेली आहे मॉड एक्सच्या. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जर मॉड एक्स असेल तर तो रिडिफाईन कसा होतो? प्लस ऑर मायनस एक्स, म्हणजे प्लस एक्स फॉर एक्स ग्रेटर दॅन 0 अँड मायनस एक्स फॉर एक्स लेस दॅन 0. याचा अर्थ काय? एफ ऑफ एक्स इक्वल टू मॉड एक्सचा एक्सच्या जागी काहीही टाकलं, काहीही, तर त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्हच यायला पाहिजे. आता समजा आपण हे फंक्शन असं डिफाईन केलं, ज्यात एक्सची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी, 0 पेक्षा मोठी म्हणजे कोणताही पॉझिटिव्ह नंबर आपण इथे टाकला. इथे जर पॉझिटिव्ह नंबर टाकला तर फंक्शनची व्हॅल्यू पॉझिटिव्हच येणार. पण इथे जर निगेटिव्ह नंबर टाकला, एक्सच्या जागी -3 टाकला, तर एफ ऑफ एक्सची किंमत -3 येणार, निगेटिव्ह येणार, चालणार नाही. एक्सच्या जागी पॉझिटिव्ह नंबर जर इथे टाकला तर हा पॉझिटिव्हच येणार. इथं एक्सच्या जागी निगेटिव्ह नंबर नाही चालणार, कारण इथे जर एक्सच्या जागी निगेटिव्ह टाकला तर व्हॅल्यू निगेटिव्ह येणार, पॉझिटिव्ह टाकला तर पॉझिटिव्ह येणार. आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणून एक्स ग्रेटर दॅन 0 साठी हे फंक्शन. आता एक्स लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह. समजा आपण याच्यामध्ये एक्सच्या जागी -3 टाकला तर मायनस हा बाहेरचा आणि परत -3, मायनस इंटू मायनस काय होत असतो, म्हणजे फंक्शनची नेट व्हॅल्यू कशी आली, परत पॉझिटिव्हच आली. इथे जर आपण एक्सच्या जागी -5 टाकला तर तो बाहेरचा मायनस त्या -5ला प्लस करतो. पण जर इथे आपण एक्सच्या जागी 5 टाकला तर बाहेरचा मायनस त्याला निगेटिव्ह करणार. रिडिफाईन करणे म्हणजे काय? त्याचा अर्थ न बदलता, त्याच्या व्हॅल्यूजमध्ये काही चेंज न होता मॉड्युलस काढून त्याला वेगळ्या स्वरूपात रिप्रेझेंट करणे म्हणजे रिडिफाईन. आणि ते खूप काही डिफिकल्ट वर्क नाही आहे. फक्त साध्या साध्या कन्सेप्ट इयत्ता 4थी 5वीच्या वापराव्या लागतात. पॉझिटिव्ह म्हणजे काय, निगेटिव्ह म्हणजे काय, 1 - 2 किती, 2 - 4 किती, 3 - 5 किती, हे कॅल्क्युलेशन करता यावं. दॅट्स इट. फक्त प्रॉब्लेम असा आहे की ते आपण स्वतः त्याच्यात किमती टाकून कॅल्क्युलेशन करून पाहत नाही, वर्किंग करून पाहत नाही. फक्त मॉडेल दिसलं, भयानक आहे, खतरनाक आहे, काहीतरी अवघड गोष्ट आहे, द्या सोडून. का? इतका जुना काळ 4थी 5वी मधला कसा लक्षात ठेवायचा? इतक्या इनिशियल कन्सेप्ट कशा लक्षात ठेवायच्या? इथं कालचा प्रॉब्लेम आज डिफिकल्टी देतोय. 7-7, 8-8 वर्षापूर्वीचं कन्सेप्ट, बेरीज आणि वजाबाकीच्या.
ते वापरावे लागतात. म्हणून मॉड्युलसचे प्रॉब्लेम मेजॉरिटी जण सोडून देतात. एफ ऑफ एक्स इक्वल टू एक्स आणि मायनस एक्स, एक्स ग्रेटर दॅन 0, एक्स लेस दॅन 0. याला वाचता यायला पाहिजे. याचा अर्थ काय? एफ ऑफ एक्स या फंक्शनची किंमत एक्स पण आहे आणि मायनस एक्स पण आहे. ह्या दोन्ही किमती त्याला आहेत. पण त्याची किंमत एक्स कधी घ्यायची? एक्स जेव्हा 0 पेक्षा मोठा असेल तेव्हा त्याची ही किंमत घ्या. एक्स जेव्हा 0 पेक्षा लहान असेल तेव्हा त्याची ही किंमत घ्या, असा अर्थ आहे त्याचा. आणि तो लक्षात राहत नाही. त्यामुळं तुम्हाला हे ज्यावेळेस आपण इनिशियली मॉड्युलस फंक्शन डिफाईन केले त्यावेळेस 1 पासून 25 पर्यंत 25 टाइम्स लिहायला सांगितला होता. एक ग्रुप आणि दुसरा ग्रुप 25 टाइम्स. म्हणजे किमान त्या 25 वेळा लिहिल्यानंतर थोडंफार ते लक्षात राहील. मग x-1 साठी काय, x-2 साठी काय, x-3 साठी काय, x-4 साठी काय, असं 25 वेळ. ते तेवढ्या एक दिवसापुरतं छान वाटतं. x-1 आलं की x-2चं येतं, x-3चं येतं, 4चं येतं. पण मेन प्रॉब्लेम हा आहे की अचानकपणे कधी x-1चं विचारलं तर ते x-1चं नाही आठवत. प्रॉब्लेम थिंकिंगचा आहे. एक्सच्या जागी जर पॉझिटिव्ह नंबर टाकला, म्हणजे आता थोडक्यात आपल्याला सांगितलं एक एफ ऑफ एक्सच्या 2 किमती आहेत, फंक्शनच्या 2 किमती आहेत. एक ही व्हॅल्यू आहे, एक ही व्हॅल्यू आहे. ही कधी घ्यायची? एक्स ग्रेटर दॅन 0 असेल तर. ही कधी घ्यायची? एक्स लेस दॅन 0 असेल तर. का? कारण एक्सच्या जागी कोणताही रिअल नंबर टाकला तर फायनल व्हॅल्यू फंक्शनची पॉझिटिव्ह यायला पाहिजे, कारण एफ ऑफ एक्स इक्वल टू मॉड एक्सला आपण रिडिफाईन करतोय. मग समजा आपण नाहीच ऐकायचं असं गृहीत धरलं आणि एक्सच्या जागी -5 हा नंबर इथे टाकला तर काय होईल? एफ ऑफ एक्सची किंमत -5 म्हणजे निगेटिव्ह येईल, जी चालणार नाहीये. पण तीच -5 ही किंमत इथे टाकली तर तो मायनस आणि हा बाहेरचा मायनस त्याला प्लस करून टाकणार, म्हणजे फायनल फंक्शनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली. ही आहे रिडिफायनिंगची कन्सेप्ट. एक्सच्या जागी पॉझिटिव्ह नंबर जर टाकला तर फंक्शनची व्हॅल्यू ही घ्यायची आहे आणि निगेटिव्ह नंबर टाकला तर फंक्शनची व्हॅल्यू -x घ्यायची आहे. म्हणजे आता इंटिग्रल -π/2 to π/2 साइन ऑफ मॉड एक्स. आपल्याला आधी बघायचं याच्यात 0 कुठे येतोय. -π/2 आणि π/2च्या मध्ये 0 येतो, म्हणजे आधी ही इंटरवल आपला रिडिफाईन सेपरेट करावं लागेल. -π/2 to 0 साइन ऑफ मॉड एक्स प्लस 0 to π/2 साइन ऑफ मॉड एक्स. आता -π/2 पासून 0 पर्यंतच्या संख्या निगेटिव्ह असणार, म्हणजे त्या ठिकाणी आपण -π/2 to 0 साइन ऑफ -x लिहिणार आणि 0 पासून π/2 पर्यंतच्या संख्या पॉझिटिव्ह असणार.
त्यासाठी आपण लिहिणार साइन ऑफ एक्स. याचं कारण -π/2 to 0 पर्यंतच्या संख्या निगेटिव्ह असणार. त्या निगेटिव्ह संख्या जर इथं एक्सच्या जागी टाकल्या तर तो मायनस आणि हा मायनस प्लस होत असतो. या कन्सेप्टनुसार ते रिडिफाईन केलं आहे. आता मॉडलच निघून गेला आहे, मॉडलसचं काम संपलं आहे, फंक्शन रिडिफाईन झालं आहे. आता फक्त हे इंटिग्रेशन सॉल्व करायचं आहे. आता हे सॉल्व करत असताना इथे आपण साईनचा रूल वापरू शकतो. साइन ऑफ -θ म्हणजे तो होईल -π/2 to 0 sin x into dx plus 0 to π/2 as it is. हा मायनस तसाच. साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स लिमिट्स फ्रॉम -π/2 to 0 प्लस पुन्हा साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स लिमिट्स फ्रॉम 0 to π/2. आता लिमिटिंग व्हॅल्यूज वाटल्यास मायनसचा जास्त प्रॉब्लेम होत असेल, हा मायनस बाहेर काढून टाका लगेच आणि हा पण मायनस बाहेर काढून टाका, मग लिमिटिंग व्हॅल्यू टाका. हा मायनस बाहेर घेतला तर प्लस होऊन जाईल, म्हणजे कॉस एक्स -π/2 to 0 आणि हा मायनस बाहेर घेतला तर तो प्लसचा मायनस होईल, कॉस एक्स फ्रॉम 0 to π/2. एक्सच्या जागी अप्पर लिमिट टाकलं 0, cos 0 मायनस cos ऑफ -π/2 मायनस पुढच्या ब्रॅकेटमध्ये cos π/2 मायनस cos 0, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. cos 0 ची व्हॅल्यू कॉस ऑफ -θ कॉस θ असतो, तिथं निगेटिव्हचा इफेक्ट होत नाही. आणि cos π/2 ची व्हॅल्यू किती? 0 मायनस परत cos π/2 ची व्हॅल्यू 0 आणि मायनस cos 0 ची व्हॅल्यू 1. 1 मायनस 0 म्हणजे 1 आणि मायनस इंटू मायनस प्लस 2. म्हणजे इथं साईनला मॉडलच नव्हता, फक्त एक्सला मॉडलच होता, त्यामुळं एक्सला फक्त रिडिफाईन करावं लागलं. टेक डाऊन दिस. यामध्येच आता समजा फंक्शन या स्वरूपात दिलं आहे आपल्याला, इंटिग्रल -π/2 to π/2 मॉड साइन एक्स असतं तर काय झालं असतं. इथे आपल्याला विचार करत असताना
एक्सचा नाही तर साइन एक्सचा विचार करायचा आहे. म्हणजे ओव्हरऑल इथे एफ ऑफ एक्स इक्वल टू मॉड साइन एक्स आहे. म्हणजे आपण प्लस ऑर मायनस साइन एक्स त्याला रिडिफाईन करणार. आता फक्त पाहायचं आहे की साइन एक्स हे फंक्शन -π/2 to π/2 या इंटरवलमध्ये कुठे कुठे पॉझिटिव्ह येतं आणि कुठे कुठे निगेटिव्ह येतं. क्वाड्रंट्स काढले. -π/2 इथे असेल, π/2 इथे असेल. आणि इथे 0. -π/2 to π/2 याच्यामध्ये 2 क्वाड्रंट कव्हर अप होतात. दोन क्वाड्रंट कव्हर अप होतात. फोर्थ क्वाड्रंट आणि फर्स्ट क्वाड्रंट. फोर्थ क्वाड्रंटमध्ये साइन फंक्शन कसं आहे? निगेटिव्ह. आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये साइन फंक्शन कसं आहे? पॉझिटिव्ह. याचा अर्थ -π/2 पासून 0 पर्यंत साइन फंक्शन निगेटिव्ह आहे. मग त्यासाठी मायनस साइन एक्स घ्यावं लागेल. आणि 0 पासून π/2 पर्यंत साइन फंक्शन पॉझिटिव्ह आहे. म्हणजे त्यासाठी प्लस साइन एक्स घ्यावं लागेल. म्हणजे आपल्याला इंटरवल तशीच डिवाइड होईल -π/2 to π/2 mod sin x -π/2 to 0 आणि 0 to π/2. आधी आपण इंटरवल डिवाइड केली. आता आपण चेक करणार -π/2 पासून 0 पर्यंत म्हणजे फोर्थ क्वाड्रंट येतो आहे जिथे साइन फंक्शन निगेटिव्ह आहे. म्हणजे त्यासाठी मायनस साइन एक्स येणार. आणि परत 0 to π/2 ला फर्स्ट क्वाड्रंट येतो आहे त्यासाठी ते पॉझिटिव्ह येणार. आता कोइन्सिडेंटली या दोन्ही टर्म्स मागच्या एक्झाम्पल सारख्याच आल्यात. -π/2 to 0 ला मायनस साइन एक्स आणि 0 to π/2 ला प्लस साइन एक्स. सिमिलर टर्म आले त्या. बरोबर आहे. त्यामुळं ॲन्सर तर सिमिलर आहे. इथून पुढचा पार्ट सेम येईल आता. ओके. पण ते रिडिफाईन करत असताना हे साइन ऑफ मायनस एक्स आहे म्हणून मायनस साइन एक्स आलेला आहे. आणि हा जो आहे तो क्वाड्रंटनुसार आपण विचार केलेला आहे म्हणून मायनस झालेला आहे. हेच जर इंटिग्रेशन असं असतं 0 to π मॉड ऑफ साइन एक्स म्हणजे मॉड ऑफ साइन एक्सचा क्वेश्चन 0 to π ला येतो. आता 0 to π म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट आला असता. झिरो टू पाय म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट आणि सेकंड क्वाड्रंट. आता साइन फंक्शन
फर्स्ट क्वाड्रंटमध्ये पण पॉझिटिव्ह असतं, सेकंड क्वाड्रंटमध्ये पण पॉझिटिव्ह असतं. फर्स्टमध्ये पण पॉझिटिव्ह, सेकंडमध्ये पण पॉझिटिव्ह. तिथे मात्र मॉड्युलसचा काही इम्पॅक्टच नाही आहे. मॉड्युलस असला काय नसलं काय, दोन्ही क्वाड्रंटला ते पॉझिटिव्हच आहे. 0 to π/2 पण sin x येणार, π/2 to π ला पण sin x येणार. ओके. पण आता समजा टर्म अशी आहे, हे एक्झाम्पल मात्र विचारलं गेलेलं आहे. इंटिग्रल 0 to π मॉड्युलस ऑफ sin x minus cos x into dx. sin x minus cos x विचारतात किंवा cos x minus sin x, पण दोन्ही टर्म कंबाईनली एकाच मॉड्युलसमध्ये आहेत. आता जर यात एकटा sin x होता तर 0 पासून π पर्यंत पॉझिटिव्हच आहे, काही विषय नाही. त्यामुळे इथं मॉड्युलसचा काही इफेक्टच नाही, रिडिफाईन करण्याची गरजच नाही. डायरेक्ट 0 to π sin x चा आपण इंटिग्रल घेऊ शकतो. तोच जर फक्त cos x असता तर मात्र रिडिफाईन करावा लागला असता, कारण cos x 0 to π/2 पर्यंत पॉझिटिव्ह आहे आणि π/2 पासून π पर्यंत निगेटिव्ह आहे. 0 to π/2 पर्यंत पॉझिटिव्ह आहे आणि π/2 पासून π पर्यंत निगेटिव्ह आहे. बरोबर. आणि त्यामुळं कॉस फंक्शन रिडिफाईन करता आलं असतं. 0 to π/2 ला प्लस कॉस एक्स, π/2 to π पर्यंत मायनस कॉस एक्स. ओके. आता यामध्ये फंक्शन आपल्या समोर आहे sin x मायनस कॉस एक्स मॉड्युलसमध्ये. f of x इक्वल टू मॉड्युलस sin x मायनस कॉस एक्स. याला जर रिडिफाईन केलं आपण तर प्लस और मायनस होणार, म्हणजे एक टर्म येईल sin x मायनस कॉस एक्स आणि दुसरी टर्म येईल cos x मायनस sin x. कुठून कुठपर्यंत काय घ्यायचं हे महत्वाचं आहे. आता इथे प्लस और मायनस केला, हे लक्षात आली डायरेक्ट स्टेप. प्लस साठी हे ॲज इट इज ठेवलं, मायनस त्याला मल्टिप्लाय केलं म्हणजे कॉस मायनस साइन होणार तो. यात आपल्याला आता विचार करायचा आहे तो या साइन आणि कॉस फंक्शन्सचा. झिरो टू पाय या इंटरवलमध्ये साइन फंक्शन आणि कॉस फंक्शन कसे आहेत ते महत्त्वाचं आहे. हा आहे तो साइन फंक्शनचा ग्राफ. यात इथे 0 π/2 पाय 3π/2 आणि 2 पाय. अशा प्रकारे ही सायकल कंप्लीट सायकल आहे 0 to 2 पाय, जी की या प्रकारे आपण डिवाइड केली. त्यातल्या त्यात आपल्याला आता यूज फक्त 0 to पाय एवढ्यावरतीच फोकस करायचं. ओके. कॉस फंक्शनचा ग्राफ कसा असतो, तो 0 ला मॅक्झिमम असतो आणि π/2 ला
मिनिमम होतो, 0 होतो. नंतर पायला त्याची व्हॅल्यू -1 होते आणि परत 3π/2ला तो 0 होतो. ओके, यामध्ये हे आहे ते कॉस फंक्शन आणि हे आहे ते साइन फंक्शन. आता यामध्ये हा आहे तो π/4 जिथे दोघांची व्हॅल्यू सारखी असते, इंटरसेक्ट होतात. 0 पासून π/4 पर्यंत साइन वाढत चाललाय आणि कॉस कमी कमी होतोय. 0 to π/4 पर्यंतच विचार केला आपण. आता आपल्याला फोकस जो करायचा आहे तो फक्त ह्या 0 to π पर्यंत वरती करायचा आहे. आपण बघू कुठे कुठे काय काय घडतंय ते. एक नियम त्यासाठी माहिती पाहिजे की मोठ्यातून लहान मायनस केला की पॉझिटिव्ह येतो आणि लहानातून मोठा मायनस केला की निगेटिव्ह येतो. हे तर माहिती आहे. मोठ्या संख्येतून लहान संख्या मायनस केली तर पॉझिटिव्ह आणि लहानातून मोठी मायनस केली तर निगेटिव्ह येतो. आता यामध्ये जर आपण 0 to π/4 पर्यंत पाहिलं हा π/4. 0 पासून π/4 पर्यंत काय घडतंय, कोण मोठा आहे, साइन का कॉस? ग्राफ रीडिंग महत्त्वाचं आहे. आता वाय ॲक्सिस इथे व्हॅल्यू 1 असते मॅक्झिमम, मिनिमम व्हॅल्यू -1 0. येस, 0 पासून π/4 पर्यंत हा साइन आहे, हा कॉस आहे. 0 पासून π/4 पर्यंत साइन वाढतोय, कॉस कमी होतोय. कॉस 0 ची किंमत 1 असते, कॉस 0 ची किंमत 1 असते आणि साइन 0 ची किंमत 0 असते. 0 पासून π/4 पर्यंत साइन वाढतोय आणि कॉस कमी होतोय. मग याचा अर्थ 0 पासून π/4 पर्यंत कोण मोठा? कोण मोठा आहे? इथं व्हॅल्यू 1/√2 येते. साइन π/4 कॉस π/4 दोघांची पण व्हॅल्यू 1/√2 असते. 0 पासून π/4 पर्यंत कोण मोठा, साइन का कॉस? येस, कॉस, कारण तो 1 पासून 1/√2 कडे चाललाय आणि हा 0 पासून 1/√2 कडे चाललाय. म्हणजे 0 पासून π/4 पर्यंत कॉस मोठा आहे. मग कॉस मोठा आहे म्हणजे ही पहिली व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार का दुसरी व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार? येस, दुसरी व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार. सेकंड, कारण मोठ्यातून लहान मायनस केला तर पॉझिटिव्ह येतो. मोठ्यातून लहान मायनस केला तर पॉझिटिव्ह येतो. आणि 0 पासून π/4 पर्यंत कॉस मोठा आहे म्हणजे हा मोठा आहे. याचा अर्थ याला 0 to π/4 ही एक इंटरवलसाठी हा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे 0 to π/4 ला हे घ्यायचं आहे.
एक एक इंटरवल तयार करत चालायची आहे. आता सेम वे π/4 पासून π/2 पर्यंत π/4 पासून π/2 पर्यंत कोण मोठा, साइन का कॉस? साइन. कोण मोठा? साइन. साइन. कारण साइन आता 1/√2 पासून वाढत चाललाय 1 कडे आणि हा 1/√2 पेक्षा कमी होत चाललाय, 0 पर्यंत चाललाय. बरोबर आहे. जो वरती आहे तो मोठा, जो खाली आहे तो लहान आहे. संपलंय. हे इन्क्रीजिंग आहे. हे 1/√2 पासून हा 1 पर्यंत वाढत चाललाय आणि हा 1/√2 पासून 0 पर्यंत कमी होत चाललाय. म्हणजे हा 1/√2 पेक्षा मोठा आहे, हा 1/√2 पेक्षा लहान आहे. म्हणजे इथं साइन मोठा आहे. याचा अर्थ π/4 पासून π/2 पर्यंत आपण एवढाच विचार केलाय आता सध्या. π/4 पासून π/2 पर्यंत कोण मोठा आहे? साइन मोठा आहे. आता π/2 पासून इथे 3π/2 किंवा पाय पर्यंत घेतलं तरी चालेल. आता डायरेक्ट इव्हन इथपर्यंत हा जो नंबर आहे तो 3π/4 आहे. आपल्याला विचार करायचा आहे फक्त पाय पर्यंतचा. ओके. मग इव्हन π/4 पासून π/2 पर्यंत साइन मोठा आहे. आता π/2 पासून पाय पर्यंत बघा, π/2 पासून पाय पर्यंत कोण मोठा आहे? इथून हा साइन इकडे आहे आणि हा कॉस इकडे आहे. कॉस. कॉस मोठा आहे. नाही लहान. कॉस तर निगेटिव्हच आहे ना π/2 पासून पाय पर्यंत सेकंड क्वाड्रंटमध्ये. कॉस तर निगेटिव्हच आहे आणि साइन पॉझिटिव्ह आहे. म्हणजे मोठा कोण झाला? साइनच मोठा झाला. म्हणजे π/4 पासून π/2 पर्यंत साइनच मोठा आहे आणि परत π/2 पासून पाय पर्यंत पण साइनच मोठा आहे. हा वरती आहे, पॉझिटिव्ह आहे, जरी कमी कमी होत असला तरी पण. आणि हा जो आहे तो निगेटिव्ह आहे. म्हणजे कॉस पायची किंमत -1 असते. इथे जर आपण -1 टाकला तर मायनस मायनस प्लस होणार, साइन प्लस कॉस येणार. म्हणजे π/4 पासून पाय पर्यंत कोण मोठा आहे? म्हणजे फंक्शन कुठलं घ्यावं लागेल, फर्स्ट का सेकंड? फर्स्ट. म्हणजेच या ठिकाणी π/4 पासून डायरेक्ट पाय पर्यंत आपण विचार करू शकतो. या प्रकारे ते सेपरेट होतील. आणि आता मग इंटिग्रल रिडिफाईन कसं होणार? 0 to π/4 ला cos x मायनस साइन एक्स आणि π/4 to पाय याला साइन एक्स मायनस कॉस एक्स. आता पुढे सॉल्व करता येईल. होईल सॉल्व?
ओके, या प्रकारे वर्किंग करायचे आहेत मॉड्युलस फंक्शन्सवरती. तर हे कंप्लीट करा, ग्राफ व्यवस्थित काढून घ्या आणि रिडिफाईन. हेच जर 0 to 2π पर्यंत असतं तर असंच कंटिन्यू पुढे जावं लागलं असतं, पण नॉर्मली इतक्या मोठ्या लेन्थचा नाही विचारत. विचारलं तरी त्याच्यावरती वर्किंग करून ठेवा. जाऊ द्या 0 to 2π पर्यंत काय होतं आहे. पायपर्यंत आलो आता, पायपासून परत 3π/4 पर्यंत, परत 3π/4 पासून 3π/2 पर्यंत, परत 3π/2 पासून 2π पर्यंत. बघा काय काय घडतंय ते. ओके, complete this.